महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या व्हायरल व्हिडिओ नंतर संपूर्ण देशभरात चर्चा रंगली आहे। कोकाटे रम्मी खेळत असल्याचा आरोप विरोधकांनी थेट माध्यमांवर येऊन मांडला। यानंतर मंत्री कोकाटे यांनी पत्रकार परिषद घेत अनेक वेळा तो आरोप फेटाळून लावण्याचा प्रयत्न केला। आज देखील नाशिकमध्ये मंगळवारी सकाळी पत्रकार परिषद घेऊन हा आरोप खोटा असल्याचा मंत्री कोकाटे यांनी सांगितले। त्यातच नाशिक रोड येथे एका कार्यक्रमासाठी मंत्री कोकाटे आले असता त्यांच्या अंगावर ठाकरे यांच्या शिवसेनेकडून पत्ते फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला। उपजिल्हा प्रमुख भैया मणियार यांनी मी सिन्नरचा रहिवासी आहे, आमचेच मंत्री असूनही त्यांनी सिन्नर या गावाकडे लक्ष दिले नाही। मात्र रम्मी खेळायला त्यांच्याकडे वेळ आहे। आम्ही 5 जण आहोत, 6वे जण हे माणिकराव असतील म्हणून फेरी घेण्यासाठी आम्ही आलेलो आहोत। का अडवलं का आम्ही बघितलं कृषी मंत्री आलेले, मी सिन्नर तालुक्यातून आलेलो आहे। माझ्या शेतीमध्ये आज अशी परिस्थिती आहे, पीक नाहीये, पूर्ण सोयाबीन आउट झालेलं आहे। प्रॉपर मांडी कोकडे सिन्नरचे असल्या कारणाने आम्ही यांना माझ्याकडे 5 जण होते म्हणून म्हणलं 6 जण लागते रम्मी खेळायला, म्हणून माणिकराव आलेले त्याला 6 जणांची पेढ होऊन जाईल म्हणून मी इथं आलो। आणि मी सिन्नरहून आलो, माझ्या शेतातून आलेलो आहे। इतकी भयानक परिस्थिती, सिन्नरचा प्रॉपर असून कृषी मंत्री सिन्नरचे प्रॉपर असून पानसाळ्यामध्ये कधी अजून आले नाही, पानसाळ्यात कधी बघितलं नाही, आम्हाला जनावरांना चारा नाहीये म्हणून आम्ही म्हणलं रम्मी खेळायला या आमच्या बरोबर। आम्ही 5 जण आहे, 6 जण लागतंय फील्डला, तर याच्यात आमचं काय चुकलं? तुम्ही शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख आहात आणि तुम्ही हे आंदोलन इथे करत आहात, काय त्या बाबतीत? आंदोलनचा विषय नव्हता, अचानक आम्हाला कळालं का ते आलेले माणिकराव म्हणून आम्ही अचानक त्यांना भेट द्यायला जाऊ तर पोलिसांनी आम्हाला अडवलं। त्यांना हे विचारायचं होतं का तुम्ही प्रॉपर सिन्नरचे असून आमच्या सिन्नर तालुक्यात तुम्ही येत नाही भेटायला शेतकऱ्यांना, आणि तुम्ही रम्मी खेळामध्ये मस्त आहात, मग राजीनामा देऊन टाका। राजीनामासाठी आम्ही वर आलो होतो। यावेळी ठाकरेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणा युद्ध देखील पाहायला मिळालं। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असल्याने पुढील अनर्थ टळलाय, मात्र राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे। त्यांना अडवलं आणि आमच्या या कार्यक्रमाला त्यांनी सुद्धा आमच्या गळ्यात पट्टे पाहिले राष्ट्रवादी काँग्रेसचे, आणि त्यांना राहुलांनी ते थांबले। त्यांच्या हातून महाआरती झाली, त्यांच्या हातून गोरगरिबांना छत्र्या वाटप झालं आणि ते निघून गेल्यानंतर पत्ते फेकले। निघून गेल्यानंतर फेकले, गाडी त्यांच्या गाडीवर नाही फेकली, गाडी निघून गेली त्यांची पुढे, कार्यकर्त्यांना डिवचले आणि सर्वात महत्त्वाचं पत्ते कोण घेऊन फिरतात? पत्ते कोण घेऊन फिरतात? तो चुकारी आहे, तो पत्ते घेऊन फिरतो। तुम्ही हे पहिलं लक्षात घ्या। पत्ते आम्हाला, आम्ही चांगले कार्यकर्ते, आम्हाला पत्ते भेटतील का? आम्हाला पत्त्याचं काहीच कळत नाही। आणि साहेबांनी ते अतिशय चांगला दिवस आहे, त्या दिवसाला बदनाम करण्याचं कारस्थान आज काही लोक या ठिकाणी महायुतीचे सर्व मंत्री एक चांगल्या प्रकारचं काम करत आहेत। काही विरोधकांना सहन होत नाहीये, चांगलं काम चालू आहे, विरोधक काहीतरी काही काड्या करत राहायच्या, काहीतरी मुद्दा शोधत राहायचा, काहीतरी हे करत राहायचं। नाशिक वार्ता न्यूज साठी अजित सय्यद, नाशिक।